रुसीला माती चापट येते का कुर्ती हरी मोठा मल्हारी देवा मार्तंडा खूप प्रचंडा मल्हारी देवा मार्तंडा हातात खंडा मर्दोनी मला सुराची लावला हे तारे हरी म्हणून ऐकलं का देवा आमच्या इथे काही पर्चा होण्यासाठी आम्ही नामाचा गज सुरू केला हरी मोठा वड्यामणी मल्ल नावाच्या राक्षसानं हा आपला पार्थवा फुटुसला मली मल्ले हो फार ता देऊन राहिले आम्हाला कोणती पूजा करू देत नाही कोणते दादा काही हवन करू देत नाही यज्ञ करू देत नाही कोणतेच कार्य सक्सेस आई वासराची हत्या केली हो पोरी बाईची दादा विटंबना केली असा फार त्रास तेल लावला म्हणे मल्ल्यानं खरी गोड आहे म्हणून असं करता करता त्या ऋषीमुनी हा फार संकटात पडले म्हणून संकटात पडले असताना असं करता करता दादा तिथे नारद मुनीची स्वारी आली हो म्हणून ते नारद मुनी काय म्हणतात बरं हो काय म्हणता बरं दादा म्हणून ऐकलं करून भक्तजन हो हा काय संकटामध्ये पडलाय म्हणे देवा एवढे म्हणून ते भक्तजन सांगता काय सांगतात बरं हो ऐकलं का देवा हो देवा हो हे मली आणि मल्ल नावाचे दैत्य हा हे ना दादा मला फार त्रास देणं लावला म्हणून ऐकलं का देवा हो तुम्ही जर का असे पोटवर का केले तर तुमचा न्याय कोणी लावणार नाही दादा दादा म्हणून या म्हणून काहीतरी मार्ग सांगावं आता म्हणून ऐकला भक्तजन हो आपल्या तिन्ही जगाचा स्वामी हा तरी कोण दादा नाहीतरी कोण दादा दादा वाय बा बोले ना इंद्रदेव इंद्रदेव हो खरी गोड आहे म्हणून ऐकलं का देवा तुम्हाला त्या इंद्रदेवाकडे तुम्हाला त्या इंद्रदेवाकडे गेलं पाहिजे खरी गोड आहे आणि तुमची जे काही समस्या आहे त्या ठिकाणी सांगली पाहिजे म्हणून अशा प्रकारे त्या ऋषी मुनीचा मेळा आणि कसा जातो दादा त्या इंद्राच्या सभेला कसा जाते अहो रुसरी गाले ते तुन रुसरी गाले ते तुन अहो रुसरी गाले ते तुन हो रामा रुसरी गाले ते तुन रुसरी गाले ते तुन अहो रुसरी गाले ते तुन आहुती गाले ते तुला हो रामा आहुती गाले ते तुला आहुती गाले ते तुला आहुती गाले ते तुला आहुती गाले ते तुला हो रामा आहुती गाले ते तुला गाले ते तुला आहुती गाले ते तुला आहुती गाले ते तुला हो रामा रुसरी गाले ते तुला रुसरी गाले ते तुला गेले पर्वताला गुला रुसरी गाले ते तुला गेले पर्वताला गुला रुसरी गाले ते तुला गेले पर्वताला गुला राजा सभेला अहो गेले राजा सभेला अहो गेले राजा सभेला हो रामा गेले राजा सभेला गेले राजा सभेला अहो गेले राजा सभेला अहो गेले इंद्राच्या डोळ्याला हो रामा अहो गेले इंद्राच्या डोळ्याला अहो गेले इंद्राच्या शोभेला इंद्र बसल्या झाला गेले इंद्राच्या शोभेला इंद्र बसल्या झाला हो गेले इंद्राच्या शोभेला इंद्र बसल्या झाला गेले इंद्राच्या
अहो ऋषी दादा ते निघाले ते तुने गेले दादा पर्वत चालून गेले त्या इंद्राच्या सभेला इंद्र बसले आसन रथ तुळीचा सिंहासन हरी ओढा मल्हारी देवा मार्तंड हातात खंडा रूप प्रचंडा मधुरा सुवासी लावला झेंडा हरी हरी म्हणून ते इंद्रदेव मग अशा प्रकारे दादा त्या ऋषी मुनीचा मेळा आणि त्या इंद्राच्या सभेत गेला म्हणून त्या इंद्र सभेमध्ये जातात इंद्रदेव बसले होते आपल्या आसनावर त्याने सुद्धा आपलं सिंहासन सोडून दादा त्याच्या स्वागतासाठी हजर झाले आणि त्या भक्त मंडळी